पडशील चक्कर मारून येऊ. की मॅड फॅन आहे मी. Hey guys, good morning and welcome back to the day 4 of our Goa trip. This is the last day of our Goa trip. आणि आजचा दिवस छान प्लॅन आहे. खूप काही गोष्टी आम्ही करणार आहोत. माझे फ्रेंड्स आले इकडे. मला या ट्रिपमध्ये साऊथ गोवा आणि नॉर्थ गोवा दोन्ही एक्सप्लोअर करायचं होतं, कारण साऊथ गोवामध्ये आपण मोर ऑफ चिल झोपू शकतो, आराम करू शकतो. वेअर ॲज नॉर्थ गोवामध्ये थोड्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आपण वेगवेगळे कॅफेज एक्सप्लोअर करू शकतो, वेगवेगळे फूड एक्सप्लोअर करू शकतो. प्लेसला 3दा किंवा 4दा आलो आहे. मी जेव्हा गोव्याला येतो तेव्हा आम्ही कंपल्सरी ह्या प्लेसवर येतो, कारण यांचं फूड खूप जास्त छान आहे. मस्ट विजिट प्लेस. आय नो की खूप जास्त ऊन आहे इथे आता. बट वी आर हिअर फॉर शॉपिंग. वी आर हिअर फॉर दिस क्रेझी बीच. ॲटलिस्ट आम्हाला हे तरी करायचं होतं. बीचवर ॲक्च्युली पूर्णपणे भिजायचं आहे, पण इतकी गरमी आहे ना, आत्ता जायचं का, सनसेटला जायचं का, उद्या जायचं हे फक्त समजत नाही. फोटोशूट जाऊन पडशील. काहीतरी बोलणार होता फ्रेशन अप झाल्यानंतर. तुला कसं वाटतंय हे ब्लॉग? फ्रेशच नाही झालं. खूप आवडतं. जोरात आले, उठ. Wanted to give you a quick update of my beautiful lilies च्या आदित्यने मला बर्थडेला दिल्या. हे 2 बर्ड्स उघडलेले पण आहेत. फक्त आता त्यांना कसं प्रिझर्व करायचं आहे काय हे अजून मला क्लिअर कळत नाही आहे. पण तुम्हाला जर समजत असेल की आता ह्याला ट्रिपमध्ये कसं प्रिझर्व करू किंवा पुण्यापर्यंत मी ह्यांना कसं घेऊन जाऊ, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. की मॅड फॅन आहे मी फुलांची. आय जस्ट लव्ह नॅचरल फ्लावर्स. ह्यावेळेस मी पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा असेल की मी ट्रिपमध्ये कंटिन्युअस व्लॉगिंग करत आहे, कारण ट्रिपमध्ये मी इंस्टाग्रामला थोडासा ब्रेक देते. तिथे मी खूप कॉन्टेंट बनवत नाही, टाकत नाही. पण ट्रिपमध्ये मी सगळं व्लॉगिंग प्रयत्न करते करायचं. पण गाईज, लेट मी टेल यू, खूप जास्त कष्ट आहेत व्लॉगिंग करण्यामध्ये. म्हणजे त्यांना त्या परफेक्ट मोमेंटला तुम्ही त्यांना शूट करा, मग त्यांना तुम्ही एडिट करा, मग सगळी मज्जा मस्ती चालू असते ट्रिपमध्ये. पण स्टील यू आर अ कॉन्टेंट क्रिएटर, यू नो, अँड यू हॅव टू एडिट इट ॲज वेल. तर मग एडिटिंग कम्प्लीट करा. तर रोज गेले काही दिवस मी रोज सकाळी लवकर उठते जस्ट टू एडिट द कॉन्टेंट. लेट मी शो यू अवर आउटफिट फॉर द डे. आम्ही रेडी झालेलो आहे आणि आता आम्ही कसिनोला चाललेलो आहे. मॉन्सून ट्रिप्स इन वन छाता. 2 जण असं चालायला पण असं जवळ चालायचं, म्हणजे एकाच छत्रीत बसू नाही तर नाही बस.